प्रिया मॅडम आणि सामने सरांनी हळूहळू मार्गदर्शन केले की 10वी जास्ती हार्ड काय, तेव्हा मला नंतर कळले की एकदम इझी आहे. आणि त्यांनी प्रत्येक म्हणजे जो टॉपिक आहे त्याच्या वेळेस त्यांनी शिकवले आणि सगळे डाऊट क्लिअर केले. त्याच्यामुळे मला म्हणजे 10वी खूप हार्ड होते आणि सर्व शिक्षक मॅडम लोकांनी आम्हाला खूप मदत केली शिकायला. सर्वी ग्रामरमध्ये मदत केली. मॅडमनी सगळे विषय शिकवले. मारून आमच्याकडून अभ्यास करून घेतला आणि मॅडमने आपल्याला खूप हे केली की आम्हाला क्लासला वगैरे लावूच्या नंतर. आणि करीना मॅडमने क्लास घेतलेला, तिथे पण खूप आम्हाला चांगलं म्हणजे झालं मार्गदर्शन. आणि त्याच्यानंतर सर्व आम्ही त्याचा अभ्यास करत गेलो. आणि ग्रामर भरपूर वेळ होती का सावंत सरांमुळे माझं ग्रामर पण चांगलं झालं. राजे सरांमुळे मॅथ्स मध्ये पण हे झाले म्हणजे काय प्रगती झाली. आणि सायन्स मला कळत नव्हतं पण ते समजून घ्यायला होते सर्व मॅडम आणि सरांचा माझा आभार व्यक्त करतोय. जेव्हा मी 10वीत आलो तेव्हा मला खूप अवघड वाटायचं. सामने सर आणि मॅडम प्रिया मॅडम करीना टीचर त्यांनी पण सर्व काही चांगलं शिकवलं. सरांनी मला पण इंग्लिश एवढी जमत होती. सरांनी ग्रामर वगैरे सगळे चांगले शिकवलं. मॅडमनी पण गणित वगैरे जे येत नव्हते ते सगळं समजून सांगितलं. नंतर लास्टचे जे एक महिना राहिला होता तिथे पण एक सकाळी क्लास होता. आता सकाळी आणि संध्याकाळी पण 2 वेळेस क्लास घेतले. बाकी मेटाने मला खूप सपोर्ट केला. आपल्या मेटाकडून मला राजेश सरांच्या क्लासला आपल्या स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे मला जास्त चांगले इम्प्रूव्ह करता आलं मला. त्यामुळे माझे म्हणजे मी आता आले तिथपर्यंत आले. मी अजून चांगलं माझ्यामध्ये ट्राय करून अजून पुढे जाऊन चांगलं काहीतरी करावं अशी इच्छा आहे. 10वी पर्यंत जे मला अर्धे विषय मराठीत होते, अर्धे इंग्लिश मध्ये होते. त्यामुळं मला म्हणजे आणि शिकवण्याची पद्धती मराठीत होती. त्यामुळं मला म्हणजे पटकन मी डायरेक्ट 10वीतून 11वीत इंग्लिश मध्ये सगळं आलं. शिकवणी पण इंग्लिश मध्ये. त्यामुळं जरा मला अडचण आली पहिल्या समजून घेणे म्हणजे कोणता टॉपिक चालला तो काय आहे त्यामध्ये. परत हळूहळू मी लक्ष देऊन समजून घेतलं की काय. आधीपासून थोडीशी इंग्लिश चांगली होती सांगण्यासाठी, तरी पण थोडी जास्त इंग्लिश आली. त्यामुळे त्याच्यात अडचणी आल्या मला. पण मी हळूहळू समजून घेतलं. त्यामुळे जरा लागलं. आपल्या शाळेत सेमी असल्यामुळं काहींना प्रॉब्लेम येतील सायन्समध्ये. पण जर म्हणजे आपण जर इच्छा असली करायची सर्व जे आता 10वी 11वी जातात ते असे विचार करतात की 11वीत मजा करीन 12वीत अभ्यास करेन. होत नाही. मी तेच केलं पण तरी त्यामुळे माझे कमी आले. तुम्ही नका करू. 11वीत पण करा अभ्यास, नाहीतर मग परत 12वीत जास्त अवघड पडतो. पहिल्यांदा सगळ्यांचं मेटा फाउंडेशन, आपले सगळे टीचर्स आणि आपले सगळे स्टुडंट्स, जो रिझल्ट आला अतिशय छान आला. जेव्हा ग्रुपवर तुमचे मार्क्स बघितले तेव्हा बरं वाटलं. चला यावेळी भरपूर चांगले मार्क्स आले आणि आपल्याकडे एक चांगला रेकॉर्ड झाला मेटा फाउंडेशनचा की 82% आपल्याला एक स्टुडंट भेटलं. बघा यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची पण मेहनत आहे, तुमच्या टीचरची पण मेहनत आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी जवळजवळ सकाळी 6 वाजता पण लेक्चर होते. ग्रुपवर शेड्यूल बघायचो सरांचे वगैरे. एवढंच काही येऊन तुम्ही लेक्चर्स अटेंड केलं, अभ्यास केला ही फार मोठी गोष्ट आहे. सेकंड थिंग म्हणजे कितीही मार्क्स पडले तरी आपल्याला कमीच वाटतात. 95 वाला असं वाटतं की मला 90 पडले पाहिजे, हे 75 ला असं वाटतं मला 80 पडले पाहिजे. तो मार्क्स आहे आपल्याला कधीच आपण त्यात सॅटिस्फाय नसतो. पण ठीक आहे, दिस इज नॉट द एंड. हा शेवट नाहीये, तो सुरुवात आहे तुमची. यापुढे मला बरेच सारे अपॉर्च्युनिटी आहेत. आता 10th मध्ये 11th जाणार आहे. हा पॉईंट माझ्याशी बरोबर चांगला होता आणि हा पॉईंट मी प्रत्येक माझ्या बॅचमध्ये सांगतो की 11वी म्हणजे मजा नाही, मस्ती नाही. 11वी म्हणजे बेस आहे. कारण जेव्हा तुम्ही 11वी सायन्स घेता, जेव्हा तुम्ही 11वी कॉमर्स घेता, तेव्हा तुमच्या समोर जे सब्जेक्ट येणार आहेत ते सब्जेक्ट सगळे नवीन आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो हे तुम्ही आधी बघितलंय. पण आपलं सायन्स एक छोटं पुस्तक होतं. आता फिजिक्सचं एवढं पुस्तक आहे, मॅथ्सचं आहे, बायोचं आहे, केमिस्ट्रीचं आहे. सिमिलरली कॉमर्समध्ये आपण गेलो तर सगळे सब्जेक्ट नवीन आहेत. एकरी आपण आधी सायन्स सब्जेक्ट काहीतरी बघितलं, बेसिक माहिती आहे. पण जर कॉमर्सला गेलो आपण तर ओसी, इकॉनॉमिक्स, एसपी, अकाउंट्स हे सगळं नवीन आपल्याला आधी आपण कधी बघितलं नाही. मग आपल्याला असं वाटतं की काही नाही, आपण हे लोकांकडे ऐकलं असतं बाकी मुलांकडनं की 11वी काय नाही मजा करायची, 12वीला अभ्यास करायचा.
असं नाहीये. 11वी पासून डिसाईड करायचं की हीच माझी 12th आहे आणि मी 12वीचं प्रिपरेशन आतापासून सुरुवात करणार आहे आणि माझी सुरुवात आहे. राईट, यावेळी अभ्यास करा. बाकी ठीक आहे, बाकी मजा मस्ती असते ती चालू राहणारच आहे. प्रश्न राहिला दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिशचा प्रश्न. कारण आपण अचानक मराठी मीडियम किंवा सेमी मधनं डायरेक्टली आपण इंग्लिश मध्ये जातो, छोटे आन्सर आपल्या बाहेर किती असतात. पण देर इज नो ऑप्शन, आपल्यासमोर पर्याय कुठला नाहीये. राईट, ते करायचंच आहे. त्यासाठी तुम्हाला एफर्ट घ्यावेच लागतील, कारण तुम्हीच नाहीये, बरेच स्टुडंट आहेत असे करणार आहे, बरोबर की नाही. सो ती गोष्ट करायची, आन्सर बाहेर करायचे, ते लिहून काढायचं आपल्याला मी जास्त जास्त प्रयत्न करत आहे, बरोबर की नाही. जास्त जास्त मार्क्स काढायचे. कारण आज कॉमर्स सायन्समध्ये पण 90+ करणारे स्टुडंट आहेत. त्यांच्याकडे काय वेगळं अशी गोष्ट आहे, ते पण त्याच बुकमध्ये स्टडी करतात ज्यामध्ये तुम्ही करता. राईट, कुठलाही गायडन्स लागला, कुठलाही कुठे हेल्प लागली तर एनी टाइम तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता, कारण मी स्वतः 11th टीच करतो वगैरे. ठीक आहे. सो सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला मेटा फाउंडेशन हे जे प्लॅटफॉर्म भेटलंय हे फार इम्पॉर्टंट आहे. राईट, आणि आज खास वेळ काढून मी आलो, कारण भाऊच्या मला वाटेल की रायसन थोडे गायब झाल्याचे नाही, बरोबर की नाही. सुरुवात तर झाली आहे. तसंही मला वेळेभाऊ मी फार कमी वेळ देतो मेटा फाउंडेशनला, पण यावेळेस प्रिया मॅडम असल्याने माझाही थोडा लोड कमी झाला, कारण त्या मॅथ घेत होत्या. पण चला ठीक आहे, कुणीतरी आहे, मला एवढं टेन्शन नाही. सो डिसेंबर, आय थिंक मी नोव्हेंबर पर्यंत होतो वाटतं, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत. त्यानंतर मी ऍक्च्युअली गायब होतो. त्याच्या मागचं कारण असं होतं की काही हेल्थ इश्यू मला झाले, कारण नवीन वर्ष सुरू झालं, सगळ्यांनी चांगलं झालं, पण मला थोडंसं वाईट झालं. सो फार प्रॉब्लेम मध्ये होतो मी हेल्थ इश्यू मध्ये. आताही सफर करतो, पण सध्या ठीक आहे. म्हटलं चला वेळात वेळ करून ऍटलीस्ट सगळ्यांना भेटावं, तुमचं अभिनंदन करावं, त्यासाठी म्हटलं आजपर्यंत यावं. मॅमलाही सांगितलं मी आहे रात्री सगळा फोन. मॅडम आणि स्वप्नाली मॅडमचे आभार मानते, कारण की त्यांनी मला इथे ऑपॉर्च्युनिटी दिली की त्यांनी स्वतःहून मला बोलवलं की तुम्ही या मुलांना शिकवा 8वी पासून ते 10वी पर्यंत. फर्स्ट डेला तर म्हणजे कम्प्लिटली मला सगळे अननोन होते, मी कुणालाही ओळखत नव्हते. याच्यात पाड्यातले नव्हतेच ते आमच्या, ही फक्त जस्ट मी बघत होती, हा जाते बसमध्ये. तिची एक आयडेंटिटी मी माझ्या मनामध्ये वेगळी होती तेव्हा, पण जेव्हा शिकवायला लागली ना तेव्हा समजलं की ती तशी नाहीये, ती एक सिन्सिअर मुलगी. आणि मग फर्स्ट डे तर माझं म्हणजे तेही घाबरलेले होते मला बघून. आणि मी मग नंतर जसं ओळखत गेली, तर तेव्हा मग मी नंतर मॅडमला सांगितलं, नाही मला माहितीये की माझे स्टुडंट 60च्या पुढे जाणार आहे. आणि ना त्यांनी म्हणजे मला इतकी खुशी झाली ना जेव्हा फर्स्ट टाइम मी सगळ्यांची रिझल्ट बघितले आणि एकाने 60च्या खाली आणले नाही. म्हणजे माझं चॅलेंज ना मी मॅडमला सांगितलेलं कम्प्लीट केलं. माझी मुलं म्हणजे एकदम मी माझे एकदम याने म्हणते की हे माझे, त्यांनी एकदम माझं हे केलं. इतकी खुशी झाली ना, फक्त एकच म्हणते, एकाही पेढा आणून नाही दिला. आणि कशाला म्हणतो माझ्या सगळ्यांना ते अगदी पेढे आले. नाही तसं नाही, पण जो आनंद होता ना, मला वाटतं त्यांच्यापेक्षा जास्त खुश मी होते. आणि माझं हे रेकॉर्ड होतं की ना, मी 4 वर्षापासून येऊन मध्ये क्लासेस घेते. घरी मध्ये मी फ्री मध्ये शिकवते, म्हणजे परिस्थितीनुसार शिकवते. पण मॅडमने जेव्हा मला इथे कॉल केला तेव्हा हे एक टफ चॅलेंज होतं की पूर्ण 10 मुलं पास करायचे आहेत आणि 10 मध्ये त्यात पण मला सगळी फर्स्ट क्लास मध्ये आणायचे होते. आणि मी जेव्हाही मेसेज टाकला ना की आज या टायमाला क्लास आहे, बिचारे कंप्लेंट न करता येत होते. असं नाही का मॅडम आज नाही येणार, उद्या नाही. आणि सगळेच म्हणजे मी कधी एकदम स्ट्रिक्ट होऊन पण त्यांना ओढून अक्षरशः मी ताकदी घेतली करूनला की तुम्ही पाठांतरच नाही करत ते. म्हणजे 10वीला कमी मार्क मिळवले त्याच्यापेक्षा 12वीला जास्त मिळू शकतात. जरी 12वीला काही कारणानुसार कमी मार्क मिळाले तरी पण ग्रॅज्युएशन पुढच्या शिक्षणासाठी त्याला त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते. फक्त आपण काय करायला पाहिजे की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून त्या अभ्यासाकडे आपलं जे लक्ष आहे ना त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आता पंकज म्हणाला की 11वीत मी काय जास्त सिरियस घेतलं नाही त्यामुळे मग 12वीला कमी मार्क मिळाले, तर तसं नाहीये. आपण सुरुवातीपासून जर अभ्यास केला सिन्सिअरली तर त्याचा निश्चित बेनिफिट आहे. भविष्यामध्ये पण तुम्ही अभ्यास करत असताना आपलं टार्गेट फिक्स करा. अभ्यास हे आपलं फार म्हणजे आता तुम्ही साधं मॅडम पण नेहमी सांगतात, तुम्ही आता एकदा तुमचं शिक्षण तुम्ही आता थोडंच तुम्हाला कष्ट करायचं. म्हणजे एकदा तुमचं जे करिअर आहे ना ते करिअर तुम्ही सेटल झालं का तुम्हाला पुढे फार निवांत आहे. म्हणजे करिअर मिळवण्यासाठी चांगलं जॉब मिळवण्यासाठी आपल्याला शिक्षणाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुम्हाला कष्ट करणं त्याला पर्याय नाही. आणि एकदा तुमचं करिअर निश्चित झालं तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे.
त्यामुळं मॅडम तुमच्या बरोबर आपल्या बरोबर आहेतच, मेटा फाउंडेशन आपल्या बरोबर आहे.